आपण ठाण्यामध्ये आहोत आणि आज ठाण्यामध्ये शिवसेनेची तिरंगा रॅली निघणार आहे। त्यासाठीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आलेले आहेत, माजी आमदार रवींद्र फाटक आलेले आहेत, हेमंत पवार या ठिकाणी आहेत। थोड्याच वेळात एकनाथ शिंदेजी देखील येणार। पण आजची ही तिरंगा रॅली जी आहे त्या रॅलीच्या साठी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे आजच्या रॅली निघतात। आपण प्रतापजी सरनाईक यांच्याकडून जाणून घेऊया। सर, ही तिरंगा रॅली आपण काढताय, आपण देखील सहभागी होत आहे, या रॅलीच्या संदर्भात काय सांगाल? जे भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्या संदर्भात काय सांगाल? शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। आज ठाण्यामध्ये ही तिरंगा रॅली त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण शहरामध्ये फिरणार आहे। प्रामुख्यानं पाकिस्ताननं जी अतिरेकी कारवाई पहलगाममध्ये केली होती त्यावेळेस आपल्याला ही कल्पना आहे की स्वतः त्या सगळ्या प्रवाशांच्या सुटकेसाठी आणि त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि दुसऱ्या राज्यातील सगळ्या पर्यटकांना त्यांच्या राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी सर्वप्रथम जर काश्मीरमध्ये कोणी गेलं असेल तर ते आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्या माध्यमातून त्यांच्या भावना ज्या आहेत ते त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आजही ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं आपले दहशतवादी कृत्य हे केलं आणि त्याचा प्रतिसाद म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानला जेरीस आणलं आणि 3 ते 4 दिवस सातत्यानं त्यांच्या अतिरेकी स्थळावर प्रहार करून आपले सगळे मिसाईल ब्रह्मोससारखे मिसाईल सोडून त्यांनी सळो की पळो पाकिस्तानला करून सोडलं आणि त्या माध्यमातून पाकिस्तानला माघार घ्यावी लागली आणि ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्था भारताची सुधारत आहे त्यामुळे भारतानं सुद्धा त्याला प्रतिसाद दिला आणि आता युद्ध थांबलेलं आहे। परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानला जेरीस आणलं त्या सगळ्या सैनिकांचं मनोधैर्य अतिशय चांगलं करण्यासाठी, त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांचं मनोबल स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या तिरंगा रॅलीची ठिकठिकाणी आयोजन करणं कर्तव्य आहे असं एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्व शिवसैनिकांना आदेश दिले आणि आम्ही एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आज या रॅलीमध्ये सामील होणार आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या आमच्या सैनिकांना सलाम करणार आहोत, त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करणार आहोत। 2 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तुमच्या मतदारसंघात आहेत। एक तर सगळ्यात महत्त्वाचं ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात पहिली मेट्रो जी आहे तिचं ट्रायल रन तुमच्या इकडे आज सुरू होणार आहे, जे मीरा भाईंदर या नगरामध्ये आहे, शहरामध्ये आहे, तुमचा मतदारसंघ। तर त्याच्यानंतर एक उड्डाणपूल देखील आहे। तर या मेट्रोच्या ट्रायलबद्दल काय सांगाल? कारण की किती त्याच्यामुळे फरक पडेल? मीरा भाईंदरचं ट्रॅफिक सगळ्यांनाच माहिती आहे, किती फरक पडू शकतो, किती लोकांना फायदा होईल? आपल्याला ही कल्पना आहे की 2009ला पहिल्यांदा मी जेव्हा आमदार झालो तेव्हापासून मी ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये जो माझा मतदारसंघ आहे ह्या दोन्ही ठिकाणी मेट्रो चालू व्हावी ह्यासाठी प्रयत्न करत होतो। आम्ही आंदोलनं केली, विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून मी, एकनाथ शिंदे साहेब, आम्ही रवींद्र फाटक, त्यावेळेस आम्ही आंदोलन करून काँग्रेस सरकारला जेरीस आणलं होतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मेट्रो चालू झाली पाहिजे असं आमचं मत होतं आणि त्या माध्यमातून आम्ही आमचं युतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्या पाठपुरावा केला आणि ठाण्यासाठी मेट्रो 4 आणि मीरा भाईंदरसाठी मेट्रो 9 हे आम्ही सुरुवात करून घेतली। त्याचं काम आता बरंच प्रगतीपथावर आलेलं आहे आणि आज त्याची ट्रायल रन आहे, म्हणजे आजपासून 6 महिन्याचा कालावधी साधारण मेट्रो सुरळीत होण्यासाठी लागेल। म्हणजे 15 नोव्हेंबर आम्ही डेडलाईन दिली, म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत ही मेट्रो चालू होणार असल्याकारणानं एक दिवाळीची भेट मीरा भाईंदर शहरातील जनतेला आम्ही देतोय आणि ह्या मेट्रोमुळे प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरातील ते 14 ते 15 लाख लोकसंख्या ज्या शहराची आहे त्यातील प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे। काशीगाव ते दहिसर हा पहिला टप्पा आम्ही चालू करतोय आणि त्यानंतर दुसरा काशीगावपासून सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत आम्ही दुसऱ्या टप्प्याला सुद्धा हात लावणार आहोत। त्याचबरोबर गाहिमपासून दहिसर शेख नाक्यापर्यंत सुद्धा आम्ही मेट्रो 10ला मंजुरी आम्ही देतोय आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते भाईंदर पाड्यातील उड्डाणपुलाचं सुद्धा उद्घाटन आम्ही लोकार्पण करतोय, कारण त्याला ब्रिज आता तयार आहे आणि घोडबंदर रोडची वाहतूक कोंडीचा विचार करता बऱ्याच सर्वसामान्य प्रवाशांनी मागणी केलेली आहे की त्याचं लवकरात लवकर लोकार्पण केलं, लोकांना तो घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही आणि त्या माध्यमातून आज शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करून आम्ही ती ट्रॅफिकची समस्या सोडवणार आहोत।
आता दोन राजकीय प्रश्न आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका आहेत. महानगरपालिकेच्या दृष्टीने अनेक माजी नगरसेवक जे आहे, जे उद्धव ठाकरे गटांमध्ये होते किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र गटात किंवा काँग्रेसमध्ये होते, ते आता आपल्याकडे यायला तयार आहेत किंवा रीग लागलेली आहे किंवा अनेक दावे केले जात आहेत. आतापर्यंत मुंबई आणि ठाण्यामध्ये तर बऱ्यापैकी, ठाण्यात तर बऱ्यापैकी सगळेच आलेलेच आहेत. 3 नगरसेवक ठाकरे गटाकडे आहेत. तर या संदर्भात काय कारण महापालिकेच्या दृष्टीने एक काही म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये अशी काही हे आहे का, चढाओढ आहे का, की आम्ही माझे नगरसेवक हे घेणार ते घेणार, किंवा असं काही ठरलं आहे का की एवढे नगरसेवक तुम्ही घ्या, एवढे नगरसेवक आम्ही घेतो असं काही? राजकारणामध्ये असं काही ठरत नाही, एवढे तुमचे एवढे आमचे, एवढे त्याचे एवढे त्याचे, असं राजकारणामध्ये होत नाही. आता शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्ह्याकडे बघितलं पाहिजे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घोडदौड ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि तुम्हाला एक कल्पना आहे की ज्या पद्धतीचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं ह्या सरकारनं केलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व हे ठाणे जिल्ह्याने गेल्या अनेक वर्षापासून मान्य केलेलं आहे. त्यामुळे ओघ जो आहे तो शिवसेनेत येण्याचा फार मोठ्या प्रमाणात नगरसेवकांचा लागलेला आहे. अजूनही तुम्ही तर आता ही सुरुवात झालेली आहे. म्हणजे पैकीच्या पैकी जर सगळे नगरसेवक आहेत ते जर आले तर तुम्ही आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती ठाण्याची आहे. आणि त्या माध्यमातून मुंबई असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या, नवी मुंबई असू द्या, आमच्या नरेश म्हस्के साहेबांच्या नेतृत्वाखाली बघा नवी मुंबईतले सगळेच्या सगळे नगरसेवक महाविकास आघाडीचे शिवसेनेत आलेले आहेत. याचा अर्थ जे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे ते सर्व लोकप्रतिनिधींनी जे महापालिकेमध्ये काम करत होते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा आजच्या घडीचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा जो आहे महाराष्ट्रामध्ये, तो 2 राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यासंदर्भातला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार तर म्हणालेच होते की मी त्या निर्णय प्रक्रियेतने, पण काही लोकांचं मत आहे की आता एकत्र यायला हवं. कालच्या कार्यक्रमामध्ये दोघांचं मनोमिलन झालं, भाषण, एकमेकांचं संभाषण झालं आणि बॅनर देखील लागले. आता तर उघडपणे अनेक लोक, त्यांच्या राष्ट्रवादीचे लोक बोलतात की आम्ही एकत्र येऊ किंवा यायला हवं. काय वाटतंय तुमच्या नंतर, म्हणजे शिवसेनेनंतर जो स्प्लिट झाला तो राष्ट्रवादीचा होता, पण तुमच्या आधी ते 2 पक्ष एकत्र येत आहेत? नाही बघा, मी काही राजकीय चाणाक्ष नाही आहे, परंतु एक गोष्ट मला ह्या दोन्ही उभाटा गट अजूनही जो फुटलेला आहे, म्हणजे जवळजवळ 90% फुटलेला आहे, अजून जे उरलेले 10-12% आहे ते फुटू नये म्हणून उभाटा गटसुद्धा मनसेबरोबर युती करावी ह्यासाठी पाठपुरावा करत आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीची सुद्धा तीच परिस्थिती आहे. शरदचंद्र पवार गटाचे अनेक आमदार, अनेक लोकप्रतिनिधी अजितदादांच्या संपर्कात आहे. त्यामुळे जे आहेत ते सांभाळून ठेवण्यासाठी कदाचित ह्या दोन्ही पक्षाची आटापिटा चालू असेल असं मला वाटतं. कारण कालच अजितदादा पवारांनी बैठक घेतली त्यांच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की पक्षामध्ये त्यांच्या फाटाफूट होते म्हणून त्यांनी युती करावी किंवा एकत्रित यावं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या पक्षाचे आहे ते कायम ठेवण्यासाठी हा सगळा आटापिटा चालू आहे. शेवटचा प्रश्न, सेना आणि मनसे यांचे देखील हे चालू, म्हणजे काल उदय सामंत देखील जाऊन आले होते, तर मनसे आणि तुमचं देखील काही युतीच्या संदर्भात काही चर्चा आहे का किंवा होईल का येणाऱ्या काळामध्ये, काही अशी काही शक्यता वाटते? बघा, उदय सामंतांना कांदे पोहे खूप आवडतात आणि त्या कांदे पोह्यावर जर कोणी लिंबू पिळून दिलं तर ते अजून त्यांना फार, म्हणजे त्यांचं महत्त्वाचं म्हणजे जे खाद्य आहे ते कांदे पोहे आहे. त्यांना जेव्हा जेव्हा कांदे पोह्याची आठवण येते तेव्हा ते कृष्णकुंजेवर जातात, आमच्या आदरणीय राजसाहेबांची भेट घेतात, चहा घेतात, वैयक्तिक स्तरावर काही चर्चा करतात आणि परत येतात. त्यामुळे तुम्ही त्याचं एवढं राजकारण करायची गरज नाही. पण हे कांदे पोहे येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये देखील बघा, कांदे पोहे हे खाद्य महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला प्रिय असलेलं खाद्य आहे. त्यामुळे असं खाद्य खायला जर आम्हाला पण कधी आमंत्रित केलं तर आम्ही जाऊ. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.